शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। राज्यातील पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, राज्यातील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण आजपासून पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असेल आणि शेतकरी बांधवांनो तुमच्या कापूस पिकाचं नुकसान, तूर पिकाचं नुकसान, भुईमूग पिकाचं नुकसान, इतर फळबागांचं नुकसान झालेलं असेल तर तुमच्या आता अखेर पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण 2021 चा पीक विमा, 2022 चा पीक विमा, 2023, 2024 आणि 2025 तर या मागच्या 5 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मग शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडला जात आहे तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेले होते, टीव्ही चॅनलवरती सुद्धा बातम्या सुरू होत्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचा पावसामुळे नुकसान झालेलं असेल, अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे, वादळी वाऱ्यामुळे जर तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुमची अखेर पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, कोणकोणत्या गावांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना दिलासा दिला जात आहे आणि शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे, बँकांचे, तालुक्यांचे, गावांचे यादी पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून या अगोदर पीक विम्याचे काही वितरण करण्यात आलेले आहे, म्हणजेच पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप करण्यात आलेला होता, पीक विम्याचा दुसरा टप्पा सुद्धा वाटप करण्यात आलेला होता। तर आता शेतकरी बांधवांना पीक विम्याचा तिसरा टप्पा वाटप केला जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, आपण पात्रता पाहिलेले आहेत। यासोबत शेतकरी बांधवांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। बघा शेतकरी बांधवांना,
तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची अखेर कर्जमाफी करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनो आता पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे। बघा, राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये त्यांचा लाडके बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला होता। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले होते। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता तुमचे सुद्धा पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे, कारण सरकारकडे केंद्र सरकारकडून निधी आलेला होता। आता हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस शेतकरी बांधवांनो तुम्ही ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही नोंदणीकृत असणारे शेतकरी बांधव असाल तर तुमचे खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता सांगत आहोत। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज पीक विम्याचे पैसे येतील, उद्या पीक विम्याचे पैसे येतील, या तारखेला पीक विम्याचे पैसे जमवतील, या तारखेपर्यंत पीक विम्याचे पैसे येतील। तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत्या, परंतु शेतकरी बांधवांनो अखेर अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण आजपासून पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्या शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता म्हणजे ज्यावेळेस तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असायला पाहिजे। यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलेले असायला पाहिजे। जर तुम्ही असे महत्त्वाची कामे केलेली असतील आणि पात्रतांमध्ये पात्र ठरत असेल तरच तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत तर त्याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, तर अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु शेतकरी बांधवांनो अखेर अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून हे पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जर तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर असेल, मूग असेल, भुईमुग असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, यासोबत इतर काही कोणतेही पिके असतील, कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर सर्व पिकांचा पीक विमा आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैसे तुम्हाला पेरणीच्या अगोदर दिले जाणार होते, परंतु सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे कमी होते त्यामुळे तुम्हाला पेरणीच्या अगोदर पीक विम्याचे पैसे सोडण्यात आले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुमची अखेर पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे, कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात होत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। यापुढे शेतकरी बांधवांना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने तालुके, गावे आणि बँकांची यादी पाहून घेऊया। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर आज कोणकोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत तर त्या बँकांची यादी पाहून घेऊया। तर बघा शेतकरी
बांधवांनो, राज्यातील ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं SBI बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया, तिलाच भारतीय स्टेट बँक म्हणतात, जर तुमचं बँक खातं या बँकेमध्ये असेल तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. यासोबत शेतकरी बांधवांनो, दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. बघा, पोस्ट बँकेमध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक, तर अशा बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. बघा, काही बँकांची नावे सांगितलेली आहे, उर्वरित काही बँका राहिलेल्या आहेत, तर उर्वरित काही बँकांची यादी सुद्धा पाहून घेऊयात. यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. तर बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये अगोदर पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले होते, परंतु जे जिल्हे शेतकरी बांधवांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते त्या जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या शेतकरी बांधवांचे खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर आता आपण वेळ न घालवता ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत तर हे जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. आता बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात नाहीत, कारण शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडणं शक्य होत नसतं, कारण हे पीक विम्याचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून सोडले जात असतात. त्यामुळे एकाच दिवशी हे पीक विम्याचे पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पीक विम्याचे पैसे आता टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत. तर सध्याच्या स्थितीला आज 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये असे 3 टप्प्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून थेट राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पैसे पाठवण्यात आलेले होते. आता कृषी मंत्री भरणे मामा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा आता भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण बँकांची यादी पाहिलेली आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा सकाळपासून TV चॅनलवरती, पेपरला, यासोबत मोबाईलमध्ये सुद्धा बातम्या पाहिलेल्या असतील की पीक विम्याचे पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. अखेर शेतकरी बांधवांनो, तुमचे खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकरी बांधवांना कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडला जात आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. तर बघा शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांचं कापूस पिकाचं नुकसान, सोयाबीन पिकाचं नुकसान, तूर असेल, मूग असेल, भुईमुग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हरभरा असेल, तर अशा कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुमचे खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे शेतकरी बांधवांनो, कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अगोदर पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये या अगोदर पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाही त्या जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. अखेर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा बँका पाहिलेल्या आहेत. आता तुम्हाला जिल्हे सांगतो. बघा शेतकरी बांधवांना, 2025च्या पावसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं होतं. यासोबत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं होतं. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं होतं. अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर झाला. आता यासोबत रायगड असेल, रत्नागिरी, कोल्हापूर झाला. यासोबत वरच्या साईडचा धाराशिव जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, तर या जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं होतं. यानंतर खालच्या साईडचे जिल्हे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं.
होता. नागपूर, नंदुरबार, जळगाव, जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं होता. तर या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पीक विम्याचे पैसे आता सोडले जाणार आहेत. बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल त्यांच्या खात्यामध्ये लवकरच कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून डीबीटी अंतर्गत पीक विम्याच्या शेवटच्या टप्प्याचे पैसे आता सोडले जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला या अगोदर पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा.